चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा. मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करूया गुढीपाडव्याचा सण. नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला म्हणजे गुढीपाडव्याचा सण. दरवर्षी गुढीपाडवा आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतो. या वर्षीचा गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल 2024ला मंगळवारी आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर, या शुभ दिवशी तुम्ही जर एक वस्तू घरी आणली तर तुम्हाला पैशांची अडचण कधीही भासणार नाही. वर्षभर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी, शुभ मुहूर्तावर आपण नक्की कोणती वस्तू घरी आणायची आहे की ज्यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमी पडणार नाही, याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही एक वस्तू तुम्ही जर गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणली तर तुम्हाला पैसा, सुख, समृद्धी कधीही कमी पडणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे, आपली परिस्थिती इतक्यात कसं काय सुधारली, कशामुळे आपली परिस्थिती सुधारली. तर अशी कोणती ती वस्तू आहे तेच आपल्याला आता जाणून घ्यायचे आहे. मंडळी, आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी असणारा एक मुहूर्त. त्याचबरोबर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात या दिवशीच होते आणि दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. हे सर्वांना माहिती असेल, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की या दिवशी अशी कोणती एक वस्तू आहे की जी आपण घरी आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरात पैसा, सुख, समृद्धी कधीही कमी पडणार नाही. इतकंच काय तर उत्पन्नाचे नवनवीन मार्ग आपल्यासाठी खुले होतील. पण या सर्वांसाठी कष्टांची गरज असते. मान्य आहे की पैसा कमवायचा असेल त्यासाठी कष्ट देखील आपल्याला तितकेच करावे लागतात. कष्ट तर आजही आपण करतो, पण त्याचं तितकं फळ आपल्याला मिळतं का? आज तुम्ही ज्या प्रमाणात कष्ट करताय तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला त्याचं फळ मिळतं का, हा विचार आपण करायला पाहिजे. आपल्या कष्ट इतकाच मोबदला मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी आपल्याला थोडीफार का होईना देवाची भक्ती, साधना, उपासना करायला पाहिजे. आणि त्यामुळेच आपण गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू घरी आणायची आहे की जेणेकरून आपल्या कष्टाचा पुरेपूर बदला आपल्याला मिळू लागेल. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे, जी वस्तू नक्की आपल्या घरी आणायची आहे, तर ती वस्तू म्हणजे श्रीयंत्र. तुम्हाला एक श्रीयंत्र खरेदी करायचं आहे आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात करायची आहे. श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करण्यासाठी गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही नाही. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. ते श्रीयंत्र सिद्ध केलेलं श्रीयंत्र असायला पाहिजे आणि नुसती स्थापना केली म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं फळ मिळेल असं नाही. तर श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुम्हाला त्याचे पूजेचे नियम माहिती असायला पाहिजे आणि त्या नियमानुसारच आपल्याला त्या श्रीयंत्राची पूजा रोजच्या रोज करायची आहे. पहिला आपण हे जाणून घेऊया की श्रीयंत्राची स्थापना का करतात. तर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरत असते. श्रीयंत्राची पूजा केल्यानं लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात. श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यानं सुखसंपत्ती, सौभाग्य, समृद्धी सदैव राहते. घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियम आहेत. जर या नियमांचे पालन केले तर खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. योग्य नियमांचं पालन केल्यावरच श्रीयंत्राचे पूजेचे योग्य फळ आपल्याला मिळतात. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हे श्रीयंत्र घरी आणल्यानंतर त्याची स्थापना कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने आपण करायची. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपलं स्नान झालं, श्रीयंत्र घरी आणलं की त्यानंतर ते श्रीयंत्र देवघरासमोर एका ताटात ठेवायचं, लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आणि श्रीयंत्राला पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून स्नान घालून घ्यायचं. त्यानंतर गंगाजलाने त्याला स्नान घालायचं. आता यंत्राची पूजा करण्यासाठी लाल चंदन, लाल फुले, अबीर, मेहंदी, रोळी, अक्षदा, लाल वस्त्र
आपण त्या श्रीयंत्राला देवघरात ठेवल्यानंतर अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य स्वरूपात आपण पुरणपोळी बनवलेलीच असेल तर ती पुरणपोळीचा नैवेद्य आपण तिथे ठेवायचा, मिठाई अर्पण करायची आणि धूप दीप कापूर यांनी त्या श्रीयंत्राची आरती करायची। श्रीयंत्रासमोर माता लक्ष्मीचा जप देखील आपण करायचा आहे, ध्यान करायचं थोडा वेळ। त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र, श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा आपण पाठ करायचा। अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण दररोज श्रीयंत्राची पूजा करायची आहे। त्यामुळे आपलं इच्छित फळ आपल्याला लवकरच प्राप्त होईल। आता काहींच्या देवघरामध्ये अगोदरच श्रीयंत्र असू शकतं, तर त्यांनी नवीन श्रीयंत्र खरेदी करण्याची गरज नाही, त्यांनीच त्याच श्रीयंत्राची विधिवत पूजा करायची आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रीयंत्र हे सर्वात श्रेष्ठ यंत्र मानलं जातं। या श्रीयंत्रामध्ये महाकाली, महाशक्ती, महालक्ष्मी अशा सर्व देवींचा वास आहे। मला अनुभव येईल की नुसत्या श्रीयंत्राच्या स्थापनेने आपल्या घरातील वातावरण मंगलमय होईल। ज्या घरात हे श्रीयंत्र असतं त्या घरात सुख समृद्धी कायम नांदत असते। श्रीयंत्रामुळे आपल्या घरात नुसतं पैसाच येतो असं नाही, तर या यंत्रामुळे दुःख, साडेसाती, व्याधी असं सर्व काही नाहीसं होतं। हे श्रीयंत्र तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच घरी आणायचं आहे। तुम्ही या श्रीयंत्राची एक दिवस अगोदर जरी खरेदी करून ठेवली असेल तरीही तुम्ही त्या दुकानातच ठेवायचं आणि मग ते तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणायचं। ते श्रीयंत्र घरी आणण्यापूर्वी तुम्ही दाराभोवती मस्त स्वच्छता करून रांगोळी काढायची आहे। दाराला झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे। तसंही गुढीपाडव्याचा दिवस असल्यामुळे या सर्व गोष्टी, स्वच्छता झालं, तोरण लावणं झालं, रांगोळी झालं, ह्या सर्व गोष्टी आपण करतच असतो। गुढीपाडव्याचा सण येण्या अगोदर आपण काही घरामध्ये बदल करायचे असतात, तर ते बदल कोणते करायचे याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्र केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर या यंत्रात मनशांती करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील असते। हे श्रीयंत्र तुम्ही कोणत्याही मंदिरातून योग्य आणि सिद्ध ब्राह्मण, ज्योतिषी किंवा तंत्रतज्ञांकडून हे श्रीयंत्र तुम्हाला उपलब्ध होऊ शकता किंवा मग ऑनलाईन देखील श्रीयंत्र उपलब्ध आहे, फक्त ते घेताना नीट तपासून घ्यायचं आहे। कोणतंही यंत्र आकार, चिन्हे आणि अंक करून बनवलं जातं। कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणे आवश्यक असते। जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणार असाल तर श्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे नीट तपासा। चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्यानं देखील आपल्याला नकारात्मक परिणाम दिसून येतील किंवा कोणतेही लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही। देवी लक्ष्मी स्वतः धनाची देवी आहे, तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण केल्यास लाभ होईल। अशा परिस्थितीत आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा नक्की करावी। आपल्या हिंदू धर्मशास्त्रात श्रीयंत्राला लक्ष्मीचा अंश मानले जाते। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करतात, त्यामुळेच त्याची विधिवत पूजा आपण नियमित करायची आहे। जर तुमच्याकडे अगोदरच श्रीयंत्र असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीयंत्राला पुन्हा तुम्ही व्यवस्थित पंचामृताने स्नान घालून, गंगाजलाने स्नान घालून त्याची स्थापना करू शकता। त्याची विधिवत पूजा देखील आपण करायची आहे। अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही जर घरामध्ये, देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर येणारं नवीन वर्ष तुम्हाला धनसंपत्तीबरोबरच सुखाची देखील प्राप्ती करून देईल। हे श्रीयंत्र तुम्ही फक्त घरातच नाही तर तुमचा काही उद्योग असेल, बिझनेस असेल, काही दुकान असेल कसलं, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही या श्रीयंत्राची स्थापना करू शकता। फक्त त्याची नियमित पूजा देखील आपण करायची आहे। नियमांसहित नियमित आपण पूजा केली तर त्याचं आपल्याला सकारात्मक फळ भेटेल। जर फक्त स्थापना करून दिली आणि त्याच्याकडे बघितलंच नाही तर आपल्याला नकारात्मक परिणाम देखील बघायला मिळतील। त्यामुळेच श्रीयंत्र जर स्थापन केली तर त्याची नियमित पूजा देखील आपण तेवढ्याच जबाबदारीने करायची आहे। तर अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण हे श्रीयंत्र नक्कीच घरी आणायचं आहे आणि त्याची नियमित पूजा देखील करायची आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या शुभ दिनी कोणती एक वस्तू घरी नक्की आणायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर तुमच्याकडे अगोदरच श्रीयंत्र आहे का हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।